नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आपण PYQ डिसेक्शन म्हणजे चिरफाड ह्याच्यामध्ये आता 2024चा जवळपास एक शेवटचा भाग जो राहिलेला आहे तो आहे इतिहासाचा. याचे 10 प्रश्न आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. यामध्ये तुम्हाला जसं आधी मी सांगितलं थोडाफार अप्रोचचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण हे कंटेंट ॲनालिसिस करत असल्यामुळं अप्रोच थोडासा बाजूला राहतो आणि कंटेंटवर ज्या ठिकाणी फोकस होतो. पण परत एकदा तुम्हाला तेच विचारलं मी, अशा पद्धतीने आपण व्हिडिओ त्या ठिकाणी यूट्यूबला दिले पाहिजे का, किंवा तुम्हाला हे आवडतात का, असे कंटिन्यू करावे का, निश्चितपणे कमेंट करून सांगावं. त्यानंतर आपल्याला कळतं की अशा पद्धतीने करायला पाहिजे का नाही पाहिजे. आपण डायरेक्टली क्वेश्चन नंबर 1 कडे जाऊया. आपण बघत आहोत PYQची चिरफाड. त्यामध्ये कंबाईन 2024चा प्रीसेट ए पेपर आहे. याच्यामध्ये जर आपण आता बघितलं तर आपल्याला असं बघायला मिळतं की खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी. बरोबर आहे. आता भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली. भारतात पहिली सुती कापड गिरणी, बघा सुती कापड गिरणी इथे पण आहे, सुती कापड गिरणी इथे पण आहे. म्हणजे एकच वाक्य त्यांनी दोनदा ब्रेक केलंय. एकच वाक्य जे आहे 2 वाक्य त्यापासून बनवलेत. म्हणजे फॅक्ट 1 फॅक्ट 2 गवाजी नानाभाई यांनी सुरू केली. याचा अर्थ काय आपल्याला समजतो की जर ए बरोबर असेल तर हे पण बरोबर असायला पाहिजे. शक्यतो असं होणार नाही की पहिलं चुकीचं दिलंय आणि दुसरं. तसंही जर बघितलं आपण कावाजी नानाभाई हे नाव जे आहेत हे मुंबईमध्ये पारसी लोक खूप जास्त त्या ठिकाणी असतात, त्यामुळे हे बरोबर येण्याचे चान्सेस आहे किंवा हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. त्यानंतर आता तागाची गिरणी, आता रिश्रा हे नाव जे आहे तर वेस्ट बेंगॉल मधलं आहे आणि ताग जो आहे तर वेस्ट बेंगॉलमध्ये खूप जास्त अजूनही त्याचं त्या ठिकाणी पीक घेतलं जातं. तागाची गिरणी रिश्रामध्ये येण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे दुसरे स्टेटमेंट बरोबर असायला पाहिजे. याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला अप्रोच शोकतळ्यामध्ये आपण सांगितलं होतं की जेव्हा टोन हा इन्फॉर्मेटरी असतो, माहिती देण्याचा असतो, तेव्हा शक्यतो चुकवण्याचा प्रयत्न ते करत नाहीत. त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नामध्ये ऑल ऑफ द अबो जे आहे ABC इज करेक्ट हा पर्याय त्या ठिकाणी योग्य आहे. आता पुढे जाऊन जेव्हा आपण बघतो की ह्याच्या बाबतीमध्ये की नेमकं काय काय झालंय, कधी कधी झालंय, तर आपल्याला असं लक्षात येईल की कापड उद्योग जो आहे 11 जुलै 1954 रोजी मुंबई येथे भारतातील पहिली मालकीची कापड गिरणी नानाभाई कावोजी डावर या फारसी गृहस्थाने सुरू केली. कधी 11 जुलै 1954 ला. कुठे? मुंबई येथे. बरोबर. आणि भारतातली पहिली. आणि त्याचं नाव काय होतं? द बॉम्बे स्पिनिंग अँड विनिंग मिल असं त्या ठिकाणी नाव होतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर जर आपण लोखंड आणि पोलादाच्या बाबतीमध्ये विचार केला, कापड उद्योगात झालं मुंबईमध्ये. भारतात व्यापारी प्रमाणावर लोखंड व पोलाद यांचे उत्पादन करण्याचा प्रयत्न 1830 साली पोर्तो नोव्हो दक्षिण आर्कॉट जिल्हा, पण ते निष्फळ ठरला. पुढे जाऊन पिग लोखंड कुल्टी बंगाल येथील बाराकार आयर्न वर्क्स 1975 साली यशस्वीपणे तयार. कुठलं यशस्वी झालं? बाराकार आयर्न वर्क्स 1875 ला. कशाच्या बाबतीमध्ये? लोखंड आणि पोलादाच्या बाबतीमध्ये. साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये भारतातील पहिला खाजगी सहकारी नाही खाजगी साखर कारखाना हुबळी येथे 1784 मध्ये सुरू झाला. ही गोष्ट लक्षात घ्या. खाजगी साखर कारखाना म्हटलं तर हुबळी 1874 ला. कागद उद्योग, भारतातील कागदाची पहिली गिरणी कलकत्त्याजवळ सेरमपूर, ज्याला आपण म्हणतो सेरमपूर, बरोबर आहे. सेरमपूर म्हणजे श्रीरामपूर 1832 साली एका ख्रिश्चन मिशनऱ्यांनी काढली होती कागदाचा उद्योग. कधी आलाय तो? 1832 ला. राईट. याचा पुढचा प्रश्न आपण बघू. कोल्हापूर येथील 27व्या फलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 चे बंड केले होते? आता कोणाच्या नेतृत्वाखाली म्हटलं की शक्यतो एकच व्यक्ती असतो. नेतृत्व करणारा एकच व्यक्ती जर असेल तर आपल्याला इथं पर्यायामध्ये फक्त अ वाला एकच ऑप्शन आहे, रामजी शिरसाट हे करेक्ट आन्सर यायला पाहिजे. हा झाला अप्रोचचा भाग. पण आता आपण जेव्हा इथे कंटेंटचा भाग बघत आहोत तर आपल्याला एक गोष्ट बघावी लागेल की थोडं कंटेंटच्या दृष्टिकोनातून याचं अनालिसिस करावं लागेल. आता पार्श्वभूमी काय? 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी कोल्हापूर संस्थानात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अन्यायकारक धोरणांमुळे, विशेषतः डलहौसीच्या खालसा धोरणामुळे, याला डॉक्टर ऑफ लॅप्स आपण जे म्हणतो, असंतोष वाढला होता आणि त्याच्या विरोधात त्या ठिकाणी उठाव सुरू झालेले होते. जेव्हा डॉक्टर ऑफ लॅप्स सुरू केलं की काही गोष्टी झाल्या, थोडं ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं नाही, यांच्याकडे वारस नाही असं म्हणून ब्रिटिशांनी काय केलं? रडीचा डाव सुरू केल्यासारखी गोष्ट सुरू केली आणि
जे काय वतन होते, सॉरी जे काय हे होते संस्थान, ते खालसा करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. हे करत असताना मग त्याच्या विरोधात उठाव झाले. तर कोल्हापूरमध्ये 27व्या मूळ पायदळ नेटिव्ह इन्फंट्री रेजिमेंट मधील सैनिकांनी 31 जुलै 1857 रोजी बंड पुकारले होते. आता ह्या बंडाचं जे नेतृत्व आहे, प्रमुख याच्यामध्ये कोण होतं, लीडर जे होतं रामजी सिरसाठे होते. कोल्हापूरमध्ये त्यांनी एक प्रमुख बंडखोर नेते त्या ठिकाणी होते. त्यांनी स्थानिक संस्था आणि जनतेला एकत्र घेऊन त्याविरुद्ध लढा दिला. तर नेतृत्व कोण होतं, रामजी सिरसाट, कोल्हापूरमध्ये 1857ला. आता भीमा नाईक ही व्यक्तिमत्व जे आहे हे काय होतं, एक आदिवासी नेते होते आणि जे कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील बंडात सहभागी झालेले होते आणि विशेषतः आदिवासी समुदायांना संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी प्रतिकार केला. आता याच्या पलीकडे जाऊन रंगो बापूजी गुप्ते, हे नाव एक लक्षात ठेवा, याच्यावर ऑलरेडी PYQ आलेला आहे. यांनी सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच 1857च्या उठावात पण त्यांनी भाग घेतला होता. रंगो बापूजी गुप्ते हे नाव त्या ठिकाणी लक्षात घ्या. सातारच्या राजांचं गेलेलं राज्य परत मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आता महाराष्ट्रातले इतर काही उठाव आणि त्यांचे नेतृत्व हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. पेठमध्ये जो झाला होता नाशिक मधला, नेतृत्व पेठचा राजा भगवंतराव निळकंठराव यांनी केला होता. राजा भगवंतराव निळकंठराव. इंग्रज अधिकारी त्यावेळेस कोण होतं, ग्लासपूल. नाशिक व नगर मधील उठाव नेतृत्व भिल्लांनी केलं होतं. आणि जमखंडी संस्थानातील उठाव हे नाव लक्षात ठेवा, जमखंडी आप्पासाहेब पटवर्धन. आप्पासाहेब पटवर्धन हे खूप प्रसिद्ध नाव आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपण पुढे जातो तर त्यावेळेस बघा, सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे. आता शास्त्राच्या संमतीने केलेला खून जेव्हा आपण विचार करतो, लॉर्ड बेंटिक आहे, महात्मा फुले, राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर. तर लॉर्ड बेंटिक असं म्हणण्याचे चान्सेस त्या ठिकाणी फार कमी आहेत. महात्मा फुलेंचं कार्य सती विरुद्ध असं डायरेक्ट नाही, महिलांसाठी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि इथे राजाराम मोहन राय डायरेक्टली सती रिलेटेड भारतामध्ये इतिहासामध्ये सर्वात जास्त काम केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कोण आहे, राजाराम मोहन राय. त्यामुळे उत्तर काय आलं पाहिजे, राजाराम. ईश्वरचंद्र विद्यासागर विधवा विवाहाबद्दल त्यांचं काम आहे, बरोबर आहे. आता इथे बघा, प्रश्न हा विचारण्याची पद्धत किंवा प्रश्न त्यांनी काय विचारला. आता हळूहळू हिस्ट्रीमध्ये एक ट्रेंड आपल्याला बघायला मिळतोय. काय बघायला मिळतोय की बाबा एखादं वाक्य हे कोणी बोललेलं आहे किंवा एखाद्या याच्या घटनेवर कोणी काय प्रतिक्रिया दिली आहे, त्या अनुषंगानं अभ्यास करत असताना आपल्याला ह्याही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जसं ग्रोवर अँड ग्रोवरचं जे पुस्तक आहे, ग्रोवर अँड बेलेकर, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी ह्या दिलेल्या आहेत. तर त्याचा एक रेफरन्स पुढे, आता येणाऱ्या प्रिलिमसाठी नाही पण पुढे येणाऱ्या मेन्ससाठी तरी आपल्याला रेफरन्स त्याचा घेणं गरजेचं पडू शकतं, राईट. आता सती प्रथा म्हणजे काय, शास्त्राच्या संमतीने केलेला खून असं कोण म्हटलं होतं, राजाराम मोहन राय यांनी म्हटलं होतं. त्यांनी सती प्रथेविरुद्ध मोहीम चालवली होती. 18 जून 1923 रोजी सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी ब्रिटिश संसदेकडे एक अर्ज पाठवला होता. कधी 23 पासून त्यांनी सुरू केले होते ऑफिशियल. आणि मग या अर्जावर राजाराम मोहन राय आणि दुसरं महत्वाचं नाव लक्षात ठेवा, जगन्नाथ शंकर शेठ, या दोघांनी स्वाक्षरी केली होती. दोन व्यक्ती कोण होते, एक होतं राजाराम मोहन राय, दुसरं होतं जगन्नाथ शंकर शेठ, जे आपले महाराष्ट्रातले मुंबई मधले. आणि त्यानंतर लॉर्ड बेंटिकने काय केलं होतं, 4 डिसेंबर 1829ला सतीबंदीचा कायदा आणला होता. सतीबंदीचा कायदा आणला त्यावेळेस ब्रिटिशांचा अधिकारी कोण होता, तर तो होता लॉर्ड बेंटिक. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. पुढे आता राजाराम मोहन राय यांच्याबद्दल थोडी जर बेसिक माहिती आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल की राजाराम मोहन राय भारतीय समाज प्रबोधनाचे जनक आणि आद्य सुधारक त्यांना म्हटलं जातं. त्यांनी सगळ्यात सुरुवातीला आवाज उठवला होता आणि वेस्ट बेंगॉल मधून त्यांनी प्रबोधनाचं काम त्या ठिकाणी चालू केलं होतं. प्रबोधन काळाचे पितामह किंवा पिता त्यांना असं म्हटलं जातं. जन्म हुबळी जिल्ह्यातील राधानगरी येथे झाला होता. आता हे हुबळी जे येते वेस्ट बेंगॉल मधलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आत्मीय सभेची स्थापना त्यांनी केली होती 1815ला. त्यानंतर कलकत्ता हिंदू महाविद्यालय 1817ला डेव्हिड हेर यांच्या मदतीने त्यांनी सुरू केलं होतं. दिल्लीचा बादशाह दुसरा अकबर यांनी राजाराम मोहन राय यांना राजा हा किताब दिला होता. राजाराम मोहन राय यांना राजा किताब कोण दिला होता, तर दिल्लीचा अकबर दुसरा जो होता, अकबर सेकंड, यांनी हा किताब त्या ठिकाणी दिलेला होता. आता वृत्तपत्रे जर बघितले आपण, राजाराम मोहन राय संवाद कौमुदी आहे, भाषा बंगाली, सुरुवात झालं होतं 1821ला. हे वृत्तपत्र बंगाली भाषेतील पहिले वृत्तपत्र मानलं जाते, बंगालमधलं, बंगाली भाषेमधलं. मिरात उल अखबार पण त्यांचं एक होतं. भाषा पर्शियन अनुसार सुरुवात झाली होती 1822ला. हे पर्शियन भाषेतील वृत्तपत्र होते. कुठलं, मिरात उल अखबार.
राईट. हा, आता जर आपण पुढे बघितलं तर सती प्रथेबद्दल इतर काही वक्तव्य ज्याच्यावर आपल्याला प्रोबॅबली पुढे प्रश्न येऊ शकतो. लॉर्ड विल्यम बेंटिक काय म्हटलं होता सती प्रथेबद्दल ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सती ही मानव प्रकृतीच्या भावनांना घृणास्पद आहे आणि ती अनैतिक आणि घृणास्पद आहे. तर भावनांना घृणास्पद हा शब्द लक्षात ठेवा. असं काही दिसलं तर समजून घ्या लॉर्ड बेंटिक आहे. विल्यम केरी ख्रिश्चन मिशनरी होते, यांनी काय म्हटलं होतं बरं वाक्य सत्यप्रथेबद्दलचं? अमानवीय आणि क्रूर हे दोन शब्द त्यांनी वापरले होते. अमानवीय, इनह्युमन आणि क्रुएल प्रथा असे संबोधलं होतं आणि त्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं विल्यम केरी यांनी. बालविवाह यांच्याबद्दल इंग्रजांनी तसेच भारतीय व्यक्तींनी केले वक्तव्य. आता सती प्रथेबद्दल झाले. पुढचा जो काय प्रश्न आहे तो याच्यावर येऊ शकतो. प्रेडिक्शनचा जर विचार केला आपण, सतीप्रथेबद्दलचा प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढे बालविवाहाबद्दलचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. तर लॉर्ड विल्यम बेंटिक गव्हर्नर जनरल जो होता त्यानं काय म्हटलं होतं? बालविवाह ही प्रथा समाजाच्या प्रगतीला बाधक आहे आणि ती नियंत्रित करणे आवश्यक आहे. दोन शब्द होते, एक तर बाधक आणि दुसरं नियंत्रित. या दोन शब्द आले की समजून घ्या लॉर्ड विल्यम बेंटिक आहे. आता राजाराम मोहन राय यांनी बालविवाहाबद्दल काय म्हणलं होतं? बालविवाह ही प्रथा हिंदू धर्मग्रंथांशी सुसंगत नाही आणि ती स्त्रियांच्या प्रगतीला मारक आहे. स्त्रियांच्या प्रगतीबद्दल बोललेलं कोण होतं? राजाराम मोहन राय. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं महिलांविषयी भरपूर काम आहे. बालविवाहामुळे विधवांचे दुःख वाढतात आणि समाजाची प्रगती थांबते. विधवांचे दुःख हा शब्द आला की समजून घ्या ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत. महादेव गोविंद रानडे आपले महाराष्ट्रातले, यांचं म्हणणं काय होतं ते समजून घेऊया. बालविवाह ही सामाजिक रूढी समाजाला मागास ठेवते, याला कायद्याने आणि शिक्षणाने थांबवले पाहिजे. कायद्याने आणि शिक्षणाने थांबवले पाहिजे असं कोण म्हटलं होतं? महादेव गोविंद रानडे. ज्योतिबा फुलेंचं काय म्हणणं होतं? महात्मा फुलेंचं आपल्या, बालविवाह आणि स्त्रियांचे शोषण यामुळे समाजाची प्रगती अशक्य आहे. यांनी काय म्हणतात? बालविवाह आणि स्त्रियांचे शोषण. स्त्रियांचे शोषण हा शब्द आला की समजून घ्या महात्मा फुले यांनी बोललेलं आहे. आता पुढे बघा, पुढील जोड्या लावा. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा, आर्य समाज. तसा खूप सोपा आणि फुलटॉस प्रश्न आहे. याच्यामध्ये फार जास्त काही प्रश्नामध्ये तसा दम नाहीये. डायरेक्टली आपण बघूया एक एक जे काही समाज आहेत ज्याच्यावर प्रोबॅबली प्रश्न येऊ शकतो. तर तसा जेव्हा आपण विचार करतो प्रार्थना समाजाच्या बाबतीमध्ये, तर प्रार्थना समाजाची जी काही स्थापना आहे तर ते आपल्याला 1867 मुंबई येथे, तर मला वाटतं आत्ताच एक PYQ आलेला आहे. मुंबई येथे आत्माराम पांडुरंग आणि महादेव गोविंद रानडे. एक व्यक्ती आत्माराम पांडुरंग, दुसरं महादेव गोविंद रानडे. उद्देश काय होता? हिंदू धर्मातील अंधश्रद्धा, रूढी, जातीपाती यांना विरोध करून सामाजिक सुधारणा आणि एकेश्वरवादाला प्रोत्साहन. हा शब्द लक्षात ठेवा, एकेश्वरवादाला प्रोत्साहन. ही गोष्ट आपल्याला फार महत्वाची लक्षात ठेवावी लागेल. वैदिक धर्म आणि बुद्धिवादावर आधारित विधवा विवाह, स्त्री शिक्षण यांना पाठिंबा होता. ब्राह्मो समाजापासून प्रेरणा, पण हिंदू संस्कृतीशी नाते जोडले. ब्राह्मो समाजाकडून त्यांनी प्रेरणा घेतली, पण थोडं हिंदू धर्म, हिंदू समाजाला त्यांनी त्या ठिकाणी फोकस केलेला आपल्याला बघायला मिळतो प्रार्थना समाजामध्ये. आता सत्यशोधक समाजाच्या बाबतीमध्ये महात्मा फुलेंचा हा जो सत्यशोधक समाज आहे 1873 पुणे येथे स्थापना झाली होती. उद्देश काय होता? खालच्या जाती आणि शोषित समाजाला शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय मिळवून देणे. हे तीन शब्द लक्षात ठेवा, शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय. वैशिष्ट्य काय होते? जातीभेद, ब्राह्मणवाद, अंधश्रद्धांना विरोध, स्त्री शिक्षण, विधवा विवाह, शेतकरी कामगारांना हक्कांसाठी कार्य. थोडं व्यापक कार्य आपल्याला त्या ठिकाणी सत्यशोधक समाजाचं बघायला मिळतं. सार्वजनिक सभा जी होती स्थापना 1870 पुणे येथे महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केली होती. एक नाव लक्षात घ्या, सार्वजनिक सभा. उद्देश सामाजिक आणि राजकीय सुधारणासाठी, जनजागृती आणि चर्चेसाठी. दोन गोष्टी प्रार्थना समाजाचा. सार्वजनिक सभा म्हटलं की एक सामाजिक पण होतं, सोशल, आणि दुसरा जो होता तो होता राजकीय. या दोन्ही गोष्टींसाठीची संघटना किंवा सभा होती ती सार्वजनिक सभा. आता आर्य समाजाबद्दल आपल्याला 1875 मुंबई येथे आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी चालू केली होती. उद्देश काय होता? वेदांचा प्रचार, अंधश्रद्धा, मूर्तीपूजा आणि जातीभेद यांनी अंधश्रद्धेला विरोध केलाय, मूर्तीपूजेला विरोध केलाय, जातीभेदाला पण आणि वेदांचा प्रचार, वेदांचा त्या ठिकाणी काय केले? प्रचार त्यांनी केलेला आहे. आता पुढे बघा, 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले? कामगार हितवर्धक सभा ही खूप महत्वाची आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर परत क्वेश्चन येऊ शकतो, रिपीट होऊ शकतो.
शिवाजी नरे, सीताराम बोले, हरिहर सोनवणे, बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर. आता याचं करेक्ट आन्सर जे आहे तर ते आहे की शिवाजी भिरे यस, सीताराम बोले यस, हरिहर सोनवणे हे नव्हते, बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर हे बनते. अ, ब आणि ड म्हणजे उत्तर आलं अ, ब, ड, 3 उत्तर करेक्ट आहे. राईट. आता कामगार हितवर्धक सभा जी आहे याच्याविषयी आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. कामगार हितवर्धक सभेची स्थापना 1909 मध्ये शिवाजी रामजी नरे यांनी सीताराम बोले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर यांच्या मदतीने केले होते. एक बघा, एक हे एक होते आणि दुसरे बॅरिस्टर नरे, सीताराम बोले या 3 व्यक्तींच्या मदतीनं ती त्या ठिकाणी तयार झालेली होती, ही गोष्ट लक्षात घ्या. हरिहरराव सोनुले हे एक साहित्यप्रेमी, बहुभाषिक आणि दलित समाजाच्या अधिकारांसाठी लढणारे राजकीय नेते होते. त्यांनी सांसद म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. शेड्यूल कास्ट फेडरेशन जे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, या दलाचं नेतृत्व किंवा सदस्यत्व त्यांच्याकडे होतं. आता इतर कामगार संघटना ज्या आहेत त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. एकच मिनिट. इतर कामगार संघटना 1907 पोस्ट खात्यातील कामगारांनी बॉम्बे पोस्टल युनियन ही संघटना स्थापन केली होती. 1909 ला नारायण मल्हार जोशी, गोपाळ देवधर, नरेश आप्पाजी द्रविड यांच्या मदतीने सोशल सर्व्हिस लीग त्या ठिकाणी स्थापन झाली होती. नामजोशी आपण ज्याला म्हणतो, नामजोशी ही लक्षात घ्या, ही 1909 ची आहे. 1918 ला पी.बी. वाडे यांच्या मद्रास लेबर युनियन, मद्रास लेबर युनियन ही लक्षात ठेवा नाव, याची स्थापना केलेली आहे पी.बी. वाडे यांनी. पुढे बघा आता, होम रूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या जोगडातून मुक्त होणे, स्वशासनात प्रतिकार करणे. प्रतिकार करण्याचा विषय राहिला नाही, त्यामुळे अ, ब, क असणारा पर्याय आपल्याला आहे 3 उत्तर आलं पाहिजे 3. इथे फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, होम रूल जो आहे तर तो त्याची ओरिजिन किंवा त्याची सुरुवात जी आहे आणि बेझंट यांनी आयरिश कंट्रीमध्ये सुरू केली होती. मुळातच ती ब्रिटिशांच्या विरोधातली होती, म्हणजे इट वॉज अगेन्स्ट कॉलोनियल रूल. त्यामुळं बाय डिफॉल्ट जेव्हा आपण बोलतो की स्वातंत्र्य, तर ते इंग्रजांच्या जोखडातलंच स्वातंत्र्य हे आपल्याला कन्सिडर करावं लागतं. तिथे किंतु, परंतु आणि डाऊट घेतला की आपला प्रश्न चुकतो. आणि ब्रॉडर इंटूच्या अप्रोचमध्ये आपण नेहमी बघतो की जेव्हा जेव्हा आपल्याला डाऊट असेल तेव्हा तेव्हा आपण त्या प्रश्नाला ऑप्शनला करेक्ट मानलं पाहिजे. तिथं चुकीचं मानणं त्या ठिकाणी चुकीचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ब्रॉडर इन्क्लुजिव्ह अप्रोचनं हे जे पर्याय आहेत हे योग्य वाटले पाहिजेत. आता होम रूल जी कन्सेप्ट आहे किंवा ह्या बाबतीमध्ये काय काय बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ते आपण बघूयात. होम रूल म्हणजे स्वशासनाची मागणी आपण आपणच केलं पाहिजे. म्हणजेच ब्रिटिश सत्तेखालील राहूनही भारताने आपले अंतर्गत प्रश्न, कायदे व शासन व्यवस्था स्वतः ठरवावी असा यामागचा हेतू होता. आता होम रूल मध्ये कम्प्लीट इंडिपेंडन्स नव्हता, ही गोष्ट लक्षात घ्या. कम्प्लीट इंडिपेंडन्स हा नव्हता, ही गोष्ट लक्षात घ्या. होम रूलची माहिती पार्श्वभूमी काय, 1914 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि ब्रिटिश सरकारला भारतातील जनतेचा पाठिंबा हवा होता. त्या काळात भारतीयांना थोडेफार राजकीय हक्क द्यावे असं ब्रिटिशांना वाटू लागलं, जेणेकरून आपल्याला भारतीय लोकांचा सपोर्ट मिळेल. जे पहिलं महायुद्ध, जागतिक वार त्या ठिकाणी जे सुरू झालं होतं त्याच्या दरम्यान, मग त्यामुळे त्यांनी काय केलं होतं की थोड्या गोष्टी द्यायला सुरुवात केली. मग 1916 मध्ये बाल गंगाधर टिळक आणि ॲनी बेझंट ह्या दोघांनी मिळून काय केलं, होम रूल लीगची स्थापना केली भारतामध्ये. टिळकांचा जो एरिया होता, मुंबई वगळता महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्य प्रांत आणि वराड या 3 प्रांताचा किंवा भागाचा प्रचार त्यांनी केला. ॲनी बेझंटकडे काय होतं, मुंबई सहित महाराष्ट्र होता, मद्रास होतं, बंगाल होतं, उत्तर आणि दक्षिण भारत पण, या सर्व भागामध्ये ॲनी बेझंट यांनी काम केलं होतं. उद्देश काय होता, स्वराज्य, भाषा, प्रांत रचना, देशी शिक्षण आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करणे. स्वराज्य होतं, भाषा होतं, प्रांत रचना होतं आणि देशी शिक्षण. कार्यपद्धती काय होती, सभांमधून, व्याख्यानांमधून, वृत्तपत्रामधून जनजागृती करायची होती. टिळकांचं केसरी आणि दुसरं जे आपलं होतं मराठा इंग्रजी मधलं. त्यानंतर ॲनी बेझंट यांचे न्यू इंडिया, ह्या 2 माध्यमांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं होम रूलच्या बाबतीमध्ये. आता 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव. आता इंडियन असोसिएशनचे सेक्रेटरी त्यांनी विचारलेत. आतापर्यंत आपण काय बघितलं होतं की एखाद्या असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत,
किंवा थोडे वरवरच्या लेवलचे प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. थोडीशी आता डेप्थ वाढायला सुरुवात झाली. कारण काय की सोपे सोपे प्रश्न विचारून झालेले आहेत. ते प्रश्न आता एक्झॉस्ट झालेले आहेत. पेपर जर अवघड काढायचा असेल, थोडासा डिफिकल्ट करायचा असेल, तर त्याच्यामधल्या आतल्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं पाहिजे. ते ह्या प्रश्नामधून आपल्याला समजतं. तर त्या अनुषंगाने बघा, आता सेक्रेटरीचे जे होते तर ते होते आनंद मोहन बोस. इंडियन असोसिएशन याच्याबद्दल आपल्याला बेसिक माहिती असणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. इंडियन असोसिएशन स्थापना 26 जुलै 1876 ला झाली होती. कोणी केली होती? सूर्यनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस या दोघांनी स्थापन केली होती. तिचे पहिले सचिव मग कोण झाला? आनंद मोहन बोस हे होते, सेक्रेटरी होते, सचिव. आता उद्देश काय होता? उद्देश फार महत्वाचा आहे. कुठल्याही ऑर्गनायझेशनचा, संस्थेचा उद्देश आपल्याला इतिहासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. देशात प्रबळ लोकमत तयार करणे, तरुण पिढीला राष्ट्रकार्याशी जोडणे, हिंदू मुस्लिम मैत्रीची भावना जोपासणे. बघा, हिंदू मुस्लिम मैत्रीची भावना जोपासणे हे एक महत्वाचं कार्य त्या ठिकाणी इंडियन असोसिएशनचं होतं. ही संस्था मध्यमवर्गीय तसेच सर्वसाधारण जनतेसाठी होती. तिची वार्षिक वर्गणी 5 रुपये, तर आपण म्हणूया 5 रुपये होती. ही गोष्ट लक्षात घ्या. असा आपल्याला विचारलेला आहे प्रश्न, काय होती, काय कशी होती. इतर संघटना त्यांचे संस्थापक वंग भाषा प्रकाशिका सभा 1936 ला जी चालू केली होती राजाराम मोहन राय यांनी. त्यानंतर ब्रिटिश इंडिया असोसिएशन हे होतं इंडियन असोसिएशन. आता ब्रिटिश इंडिया असोसिएशन 28 ऑक्टोबर 1951 ला आलं होतं. अध्यक्ष होते राधाकांत देब आणि सचिव होते देवेंद्रनाथ टागोर. आता ईस्ट इंडिया असोसिएशन हे खूप महत्वाचं आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 ला आलं होतं. ते दादाभाई नौरोजी यांनी योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या सहकार्याने लंडन येथे स्थापन केलं होतं. ईस्ट इंडिया असोसिएशन जे आहे ते लंडनमध्ये होतं. त्याची शाखा 1869 ला मुंबई, मद्रास आणि कलकत्ता तिन्ही हायकोर्टचे ठिकाण आहेत. एवढं लक्षात ठेवा, हायकोर्टचे ठिकाणं जे आहेत तिथे स्थापन झाल्या. मुंबई शाखेचे अध्यक्ष डॉक्टर भाऊदाजी लाड होते. हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. ईस्ट इंडिया कंपनी मुंबईमध्ये जी होती शाखा, डॉक्टर भाऊदाजी लाड त्याचे अध्यक्ष होते. राईट. आता इंडियन लीग जी आहे सप्टेंबर 1875 ला आली. संस्थापक होते शिशिर कुमार घोष. अमृत बाजार पत्रिकेचे संस्थापक जे होते ते संपादक, आणि भारताचे राजकीय उद्दिष्ट उघडपणे निर्भीडपणे घोषित करणारी पहिली राजकीय संस्था आहे की भारताला काय पाहिजे हे स्पष्ट सांगणारी, स्पष्ट बोलणारी पहिली त्या ठिकाणची संस्था म्हणजे इंडियन लीग, जी सप्टेंबर 1875 ला त्या ठिकाणी आलेली होती. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले? राजा रघुजी दुसरा, राजा रघुजी तिसरा, श्रीमंत मालोजी राजे भोसले, श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले. करेक्ट आन्सर जे आहे तर ते आहे राजा रघुजी तिसरा. आता महाराष्ट्रातील प्रमुख उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं फार गरजेचं आहे की कुठे कुठे काय काय झालेलं होतं. विथ त्याचं ट्रिक्स न्यूमॅनिक्स पण आपल्याला माहिती पाहिजे. सातारा 1848 मध्ये काय झालं होतं? आप्पासाहेब भोसले जे आहेत यांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी खालसा धोरण लागू करून सातारा ताब्यात घेतला होता. आप्पासाहेब भोसले म्हणलं की सातारा हे लक्षात घ्या. 1848 ला. पुणे 1818 ला पेशव्यांनी ऑलरेडी बाजारावर दुसऱ्याच्या काळामध्ये पराभवानंतर ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेलंच होतं. नागपूर 1853 ला राजा रघुजी भोसले तिसरा म्हणजे थर्ड यांच्या मृत्यूनंतर नागपूर संस्थाने ब्रिटिशांनी ताब्यात घेतलं. ते होतं 1853 ला, ज्यावेळेस आपल्याकडे ठाण्यामध्ये रेल्वे त्या ठिकाणी आली होती, रेल्वेचा प्रयोग झाला होता. त्याच वेळेस ठाण्यावरून नागपूरला जाण्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल, राजा रघुजी भोसले तिसरा. खालसा पद्धत विलिनीकरणाचा सिद्धांत म्हणजेच होता डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. तर हा सिद्धांत लॉर्ड डलहौसी यांनी 1848 मध्ये लागू केला. खालसा पद्धतीचा पहिल्यांदा वापर जो इंग्रजांच्या लॉर्ड ऑकलँड जो होता, लॉर्ड ऑकलँड याच्या काळामध्ये झाला होता, पण त्याला सक्सेसफुल करण्याचं काम जे आहे ते लॉर्ड डलहौसीनं केलेलं आहे. त्याचा उद्देश भारतीय संस्थानांना ब्रिटिश साम्राज्यात विलीन करणे हा होता. विलिनीकरण झालेल्या राज्यांचा क्रम जो आहे तो साजेब उजाना असं लक्षात ठेवा. साजेब उजाना लक्षात राहतात, माझ्या लक्षात राहिलं होतं. सातारा पहिलं विलीन झालेलं राज्य 1848 ला. सा म्हणजे सातारा, जे म्हणजे जैतपूर, संबलपूर, ओरछा हे होतं 1849 ला. बगाड जे होतं 1850 ला. उदयपूर जे होतं 1852 ला. झाशी 1853 ला. आणि आपण नागपूर जे बघतोय 1854 ला. ऍक्च्युली 53 आणि 54 ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. 1853-54 आणि करवली जे आहे 1855 ला. आणि त्यानंतर अवध जे आहे 1856 ला. दोन नाही लक्षात ठेवले तरी चालतील. एवढे जरी साजेबुजाना लक्षात ठेवलं तरी आपल्याला त्या ठिकाणी ह्या महत्वाच्या फॅक्ट लक्षात राहून जातील.
आता पुढे बघा, एकच मिनिट. ओके. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती, हे विधान खालीलपैकी कोणी केले? तुम्हाला मी जे म्हटलं ना, विधानाचा ट्रेंड जो आहे, सतीबद्दलचं एक विधान आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे 10 प्रश्नांमध्ये 2 प्रश्न इतिहासातले आपल्याला स्टेटमेंट बेस्ड बघायला मिळालेत. बरोबर आहे, स्टेटमेंट बेस्ड 2 प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. याचा करेक्ट आन्सर झाशीच्या राणीबद्दल होता ह्यूज रोज, जो तिथं लढला होता, म्हणून त्याला ते माहिती होतं झाशीची राणी काय चीज आहे. 1857 मधील उठावातील कामगिरीबद्दल असे गौरवोद्गार ह्यू रोज ह्या इंग्रजी अधिकाऱ्याने काढले होते. इंग्रजांच्या खालच्या पद्धतीचा विरोध म्हणून झाशीच्या राणीनं 1857च्या उठावात सामील झाली होती आणि तिने इंग्रजांच्या ह्यूज रोज विरोधात लढा त्या ठिकाणी दिलेला होता. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जनरल जॉर्ज कॅम्पबेल जे आहेत, हे नानासाहेब यांच्याबद्दल, नानासाहेबाबद्दल काय म्हणलं होतं त्यांनी? नानासाहेब हे कानपूर, काय म्हटलं होतं त्यांनी? नानासाहेब हे कानपूर हत्याकांडामागील क्रूर सूत्रधार होते, असं कोण म्हणतंय? कॅम्पबेल म्हणतोय. सर कॉलिन कॅम्पबेल, जॉर्ज कॅम्पबेल, हा कॉलिन कॅम्पबेल काय म्हणतो? तात्या टोपे एक जबरदस्त प्रतिस्पर्धी होता, ज्याच्या गनिमी काव्याच्या रणनीतीने आम्हाला खूप त्रास दिला, असं कोणाबद्दल? तात्या टोपे म्हटलं की गनिमी काव्या, एवढं लक्षात ठेवा. राईट. आणि कोण बोलले? सर कॉलिन कॅम्पबेल त्या ठिकाणी याच्याबद्दल बोललेले आपल्याला बघायला मिळतात. बरोबर. पुढे बघा आता, 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? आता कुठल्या कुठल्या व्यक्ती संबंधित होत्या हे आपल्याला विचारलेलं आहे. फिलिप स्प्रॅट, ब्रॅन ब्रॅडले. आता असं जर इथं आपण ग्रुप काढायचा प्रयत्न केला ना, हा डायरेक्ट कम्युनिस्टांचा ग्रुप आहे, हे होते कम्युनिस्ट. बरोबर आहे. मग खाली सर ॲलन ह्यूम, डिग्बी, दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र वेडरबर्न, आणि हे सगळे जे आहेत हे त्याच्यामध्ये सहभागी होते, म्हणून उत्तर पाहिजे ब क ड. राईट. आता आपण बघूया ब्रिटिश इंडिया कमिटी, याच्याविषयी थोडीशी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण काय, याच्यावर प्रश्न प्रोबॅबली पुढे पण येऊ शकतो. ब्रिटिश इंडिया कमिटी जी आहे 27 जुलै 1889ला लंडनमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये स्थापन झाली होती. कोणी केली होती? सर ॲलन ह्यूम, विल्यम डिग्बी, दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी, वेडरबर्न आणि W.S. केन, या सगळ्यांनी मिळून स्थापन केली होती. उद्देश काय होता बघा? भारतातील राजकीय समस्या, भारतातील काही काही गोष्टी ज्या आहेत तर ब्रिटिश मधल्या संसदेमध्ये मांडायच्या, ब्रिटिशांना ह्या गोष्टींची जाणीव करून द्यायची की भारतामध्ये काय चालू आहे, भारतीय लोकांचं काय म्हणणं आहे. या अनुषंगानं तो भारताचा आवाज ब्रिटिश लोकांसमोर किंवा लंडनमध्ये किंवा ब्रिटिशांकडे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी कोणी केलं होतं? तर ते होतं ब्रिटिश इंडिया कंपनीनं, ब्रिटिश इंडिया कमिटी जी होती त्या कमिटीनं त्या ठिकाणी केलेलं होतं. भारतीयांच्या राष्ट्रीय चळवळीला परदेशी पाठिंबा मिळवणे, एक त्या ठिकाणी कार्य काय त्यांचं? या कमिटीने इंडिया नावाचे वृत्तपत्र आणलं होतं बघा. इंडिया नावाचे वृत्तपत्र प्रकाशित केले, ज्यामध्ये भारतातील प्रश्न, इंग्रजांच्या धोरणावर टीका आणि सुधारणा सुचवल्या जात. ब्रिटनमध्ये व्याख्याने, पत्रके आणि राजकीय नेत्यांशी संवाद यामधून भारताचा प्रश्न जगासमोर नेण्याचं काम ब्रिटिश इंडिया कंपनीनं त्या काळामध्ये लढा देत असताना केलं होतं. या पद्धतीनं आपला हिस्ट्री जो आहे तो पण संपलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, इथून पुढे आपण कंटिन्यू करावं का, याच्याविषयी पण कमेंट करा. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.